मिस्टर अवघड. रिपीट करतो जरा. मिस्टर अवघड. नमस्कार. अमोल शेवड्यांचा सविनय नमस्कार आपल्याला. तुम्ही आडनाव कधी ऐकलं असेल ना, मिस्टर अवघड. हा मी दिलेला किताब आहे एकाला. किताब म्हणजे कळलं ना, मान मरातब. काय माहितीये का, आपल्या देशात हल्ली स्वतःलाच मान मरातब लावून घ्यायची सवय झालेली आहे सगळ्यांना. गल्लोगल्ली कार्यसम्राट काय, मग जिल्ह्याचे भाग्यविधाते, तालुक्याचे भाग्यविधाते, देशाचे भाग्यविधाते, अमुक क्षेत्राचे भाग्यविधाते, नुसते सत्कार. आता हा इसम जो आहे ना, हा कदाचित तुमच्याही एखाद्या ओळखीच्या मध्ये असू शकतो. नसला तर तुम्ही भाग्यवान आहात. असलात तर मी थोडेसे काही फॉर्म्युले सांगतो तुम्हाला. हा माझ्या आयुष्यात आला ना, हा मिस्टर अवघड, हे अवघड हे नाव मी त्याला दिलेलं आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. तर बघा, हा भेटल्यानंतर अवघड आहे म्हटलं. काय झालं? नाही, अवघड आहे. 8 दिवसानंतर भेटताय राव. आता 8 दिवसानंतर भेटलो म्हणजे काही 80 वर्षानंतर तर नाही ना भेटलो. बरं, तुला तुझे व्याप आहेत, मला माझे व्याप आहेत. अवघड आहे काय आपलं? झालं, दिवस नासवून झाला. काही ना, आवडतं दिवस नासवायला समोरच्याचं. काही झालं तरी अवघड आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो. एकदा मी आपला निघालो होतो तरा वगैरे, तर माझा हात धरला, म्हणाला अवघड आहे, एवढं फास्ट कशाला चालायचं? ते वयाचा विचार करा. आता 22 नाही आहेत तुम्ही. पण मी कधी म्हटलं मी 22 आहे म्हणून? काहीतरी बोललोय की मी ह्याच्याशी? तुम्ही मला हात धरणार, माझा अडवणार, आणि मला तुम्ही सांगणार 22 नाही आहात, आणि एवढं जोरात फास्ट चालत नाही. अवघड आहे ना? आहे की नाही त्रास? छळवाद आहे, छळवाद, जागोजागी छळवाद आहे. मध्ये एकदा मी काही कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. मी त्याला खरं सांगायचं तर मी त्याला सांगतो, माझा फोन बरेच वेळा सायलेंटवर असतो. ऑफिसमध्ये लय हॉरिबल आहे. खरं तर मी काही ऑफिसमध्ये वगैरे नोकरी करत नाही, पण त्यांना सांगितलेलं आहे की मी असं जरा करतो, 2 पैसे तेवढेच मिळतात, तर त्याच्यामुळे फोन वगैरे करू नका, साहेब जरा आमचा गरम डोक्याचा आहे. ते त्याला मात्र पटलंय. ही सोपी गोष्ट नाहीये खरं तर, ही अवघड गोष्ट मी त्याला सांगितली, त्या अवघडला पटली. तरी सुद्धा भेटल्यानंतर म्हणाला, काय अवघड आहे? 2 महिने कुठे? मंगळावर का बुधावर? म्हटलं अहो नाही हो, अशा कामाला गेलो. अवघड आहे. घरी बिलकुलच यायचं नाही का? हो म्हटलं, घर आहे ना, माझं कुटुंब आहे, मी येणार ना माझ्या घरी परत. तुमच्या घरी नाही येणार, पण माझ्या घरी मी नक्की येईल. काहीही नाही, सतत अवघड आहे. मला एकदा ना त्या ईश्वराला खरंच पकडून विचारावं असं वाटतं. सकाळी जे तुम्ही जाता, माहितीये ना कुठे जाता सकाळी उठल्या वगैरे, त्यावेळेला सुद्धा अवघड असतं तुमचं का सोपं असतं? नाही, तेवढं तर उत्तर द्या. लोकांच्या बाबतीत अवघड केलेत, निदान ह्याचं तरी उत्तर द्या की ते अवघडच असतं का सोपं असतं? असे बरेच प्रश्न मला त्याला विचारायचे. अवघड आहे. प्रार्थना एकच देवाकडे, ही व्यक्ती कमीत कमी समोर दिसावी. तुमच्या नशिबात जर अशी ओळखीच्या नात्यात गोत्यात नसेल ना, लकी मॅन, यू आर लकी.